आणि आम्हाला पोलिसांनी हाकलून दिलं. कोणता ब्रिज आहे हा? गिनीवाला भीतीला घातली, भूताचा बंगला दाखवते म्हणजे. हॅलो, वेलकम बॅक टू माय चॅनल. आता असंच होतंय, लागोपाठ लॉग येतात ते, त्यामुळे लागोपाठ करायला लागते. एंड केलं की लगेच स्टार्टिंग. हॅलो, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आज आहे शनिवार. तर दीदी गेली ऑफिसला. तिला मी मागच्या लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल, सकाळी मी सोडून आले. म्हणजे आजच तो दिवस आहे. सकाळी सोडून आले मी. आणि आता वाजले 10 आणि आता मी उठते. आता माझा हा टायमिंग असतो 10पर्यंत मोबाईल घेऊन बसायचा. म्हणजे मी लॉग नाही, जेवढं लॉग झालं आहे तो मी सगळं घेऊन ठेवते. डेटा, परत डेटा वॉटेवर, आणि मिनी लॉग पोस्ट करते. सगळं माझं हे रुटीन असतं. आणि आज मला जायचं आहे मामीकडं. काल मी जाणार होते, पण मला बरं नव्हतं वाटत म्हणून मग मी नाही गेले काल. आणि हा हात तुम्हाला मागच्या लॉगमध्ये सांगितलं मी, हात खूप दुखत होता हा तवा घासून आणि कपडे घासून. त्यामुळे जरा थोडंसं गोळी घेतलं बरं वाटलं, पण हात खूप दुखत होता डेंजरवाला. आणि हातानेच तर गाडी चालवायला लागते, त्यामुळे मग नाही गेले. आणि फटफट आंघोळ करते, कपडे धुते, मग मी तुम्हाला भेटते. मग आपल्याला पूजा करायची आहे. आपल्याला म्हणजे मला, तुम्ही पण माझ्यासोबत जॉईन असताल. आणि चलो. हॅलो, आता वाजले 11:30 आणि माझं सगळं आवरले. देवपूजा झाली आता कपडे पण वाळत टाकले सगळे. आणि मी घातलाय हा ड्रेस. ह्याला 2 वर्ष होतील आता. पप्पांच्या बड्डेला मी घेतला होता माझ्यासाठी. त्यांचा बड्डे म्हणजे त्यांना पण घेतलेला ऑफकोर्स, पण मला पण घेतलेला मी. आणि दीदीने पण तिला घेतला होता, पण तिने काय माहिती घातला होता का नाही. पण मी पप्पांच्या बड्डेला हा ड्रेस घातला. 2 वर्ष होईल आता, की 2-3 असं काहीतरी आहे. आणि आता फटाफट भांडी घासून घेते पहिले. आणि नाही, पहिले एडिट करते, मग भांडी घासते निवांत जेवण वगैरे झाल्यावर. आणि मग मी भेटते. मम्मीचा माझा व्हिडिओ कॉल सारखं चालू असतं, त्यामुळे मध्ये आधी टाईमपास होतो आणि तिच्याशी पण बोलणं होतं. मग आत्ता पूजा करता करता तिच्याशी बोलत होते मी. आणि ह्या हाताचा काहीतरी प्रॉब्लेमच झाला आहे का काय माहिती. हे बोट आता हे पण दुखतंय हात. जाऊन दे, चलो इग्नोर. आणि मी आज असा ड्रेस घातला आहे. खूप दिवसांनी हा ड्रेस घातला आहे. आणि माझी बहीण येणार आहे मला पिक करायला. म्हणजे आमचं इथं काम आहे. आणि मग आम्ही दोघीजणी मामीकडे जाईल ते तुम्हाला दाखवते. हॅलो गाईज, मला दुसरा अँगल नाही सापडला. आणि आता वाजले 2:15. ह्याच्याशिवाय काहीच नाही. आणि मी वापरते झुडिओचा चेरी लिप बाम. थोडंसं रेडिश पण वाटतो आणि छान पण वाटतो. लॉंग लास्टिंग नाही आहे पण स्टील. आणि तुम्हाला एक न्यूज देते मी, की माझी बहीण येते आता. आणि ती कोणासोबत येते ते तुम्हाला मी दाखवते. तुम्ही त्याला पहिले भेटलाच आहे, एवढीसच आहे. तर तुम्ही गेस केला असेल, आय डोंट नो, पण येईल तो आता थोड्याच वेळात. बघू. आणि हा आहे तो. त्याला बाहेर यायचं 2 मिनिटं, त्याला आतमध्ये खूप गरम झालंय. मी त्याला कसं तरी आणलं. मी आताच व्लॉग मध्ये बोलले की आमच्याकडे अजून एक येते. आले. कुठं आहे तू? कुठं आला? पहिल्यांदा बघून घे. नवीन अगो बाई. ये नवीन जागा आहे त्याला.
ये मग कसं आहे ऊन बाहेर? भरपूर भयानक भयानक ऊन आहे. डिम्पी. आणि ह्याचं नाव काय? आताशी त्यांनी घेतलंय ते पोरगी आहे. गावरं कशाला तू घेतलंय म्हणलं. ए मेल आहे का फिमेल आहे रे? होय मेल आहे का फिमेल आहे? मेल आहे. कसं घेतलंय म्हणलं. तू कट पटकन. काय काय नाही. काय करते? खायला केलं का मला? हा मला भूक लागली आहे. खायला आणलंय तुला. चिप्स. वा आय एम नॉट अनिकेतची बायको. नाही आहे मी अनिकेतची बायको. आम्ही अनिकेतच्या बायकोपेक्षा हे वरचे फक्त सामान व्हेज मध्ये नाही. नाही. सामान नाही आपल्याकडे. आणि फक्त व्हेज मध्ये. मग आलीस का? ओके गाईज, आता वाजलेत 9:15 आणि आमचं मी गेले होते बाहेर, तर आता मी करते मॅक्रोनी. दीदी बसली आहे तिकडं. सीजन पण लवकर. एवढी भूक लागली आता. पटापट कुरकुरे खाल्ले आता आणि आफ्टर लॉंग टाईम मी खाल्लेत. खूपच दिवसानंतर खाल्लेत आणि दीदींनी चिराचिरी करून दिली. आता मी करते. आज खूप कंटाळा आलाय मला. का काय माहिती. कालचा थोडासा वीकनेस असं वाटतंय, पण स्टील स्ट्रॉंग. लाडी गोडी. आणि माझ्या इंस्टाग्रामवर नक्की जाऊन रील्स बघा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, तर नक्की जावा बघा आणि लाईक करा आणि कमेंट करून मला नक्की सांगा की कशी झाली आहे रील्स, म्हणजे व्हिडिओ. चला आता ओके. आता मस्तपैकी आम्ही मॅक्रोनी केली. आता दीदी पटकन खा, पटकन खा. काय इमोशनल झाली? का तू पटकन खाते खाते तुझाच ब्लॉग बघते. मस्त चीजी आणि मस्त सॅटर्डे नाईट. मेल्ट झाले. आणि चला आता मी खातो, कारण की खूप भूक लागली. गाईज आम्ही थांबलो इथं रोडवर थांबले. काही आता तिथं अजून आम्ही चाललो नाईट राईड. लॉंग ड्राईव्ह नाही म्हणता ना, नाईट राईड. मी लॉंग ड्राईव्हच म्हणते सकाळपासून. पप्पा म्हणतात गेली का तू लॉंग ड्राईव्हला? नाईट राईडला चाललोय आणि ते अजून येतात. केवढा उशीर करतात बघा ते. हा ना. तुम्हाला माझे फोटो काढायचे. आमचं भांडे घासून झाले. आले फायनली. घोरसे देखो. मी म्हणलं कुठे गेले. हाय कर. आम्ही जेवलो. रात का नशा चालला. आम्ही नाही रात्रीचं खेळत आले. वाव लाईट बघ मुलावर आहे आता आम्ही. वॉटर लाईट फक्त मोबाईल नीट पकडा, नाही तर हॅलो गाईज, मुंबईला चाललोय. नाही. हा डायरेक्ट ब्रिज नवीन झाला आता. हा डायरेक्ट मुंबई चौकात आलो. आणि हे बघा काय चाललंय ह्यांचं मुलांचं. दाखवलं ना व्हिडिओमध्ये. गाईज आम्ही ह्या ब्रिजवर थांबले. कोणता ब्रिज आहे हा? मुंबई चौकातला. आणि इथं
फूड कोर्ट आहे खाली आणि माझ्या आवडीचं गाणं लागले ना हो के मी करीब तू. आणि इथं आता आमचं अगं मी गाणं बोलली ना. आणि इथं आमचे स्नॅप काढायचं चालले सगळ्यांचं. हॅलो कुठं कशात पण काढ. हॅलो. आणि आता मी जरा थोडेसे फोटो वगैरे काढते, बघू कसं येतंय. इथं काढते, बघू आता कसं येतंय. इकडं थांब, ह्या अपोजिट साईडला. काय काय डेंजर आहे. गाडी येत नसती माग बाई. एक तर चिंगिनी मला भीती घातली. भूताचा बंगला दाखवते म्हणजे कुठेही काय माहिती दिसलंच नाही. तो रात्रीचा गायब होतो वाटतं. होय रात्रीचा गायब होतो वाटतं चिंगीच्या मते. हा चला आता आम्ही फोटो वगैरे काढतो, मग मी तुम्हाला भेटते. हा गुरुद्वारा चौक आहे. या साईडला पूर्ण एरिया आहे तो. तिथे तुम्हाला जर पीजी वगैरे राहायचं असेल तर तो हा एरिया आहे. आणि याच्या पलीकडच्या साईडला अकोट रेल्वे स्टेशन आहे. त्याची बॅक साईड इथे आहे. अच्छा, इकडे सगळे पीजी वाले सगळे लोक बाहेर आहेत. आणि या आता साईडला आपलं घर इथे या साईडला आणि आपल्याला इकडे जायचंय. चलो. सॉरी बिर्याणी फ्री होती. काय त्याला नको नको आईस. काय म्हणणं आहे? किती वाजले? वॉट फॉर पाणीपुरी. वॉट फॉर आता वाजलेत बरोबर ठसका उडवला यांनी 11. आणि हिला पाणीपुरी खायची. आम्ही चला खाऊया. खाऊ आणि मग आईस्क्रीम खाऊ. चलेगा चलेगा. कसं वाटतंय तुला पाणीपुरी खायची? इथं वेगळ्या ठिकाणी ट्राय करायचं. चांगलं वाटतंय. मी काय म्हणते, आपण गाडी तिकडे पार्क करायची. हे आपण मागे पाणीपुरी चांगली मिळते का इथं? तुम्ही पाणीपुरी आमची इथली पाणीपुरी चांगली आहे, पण ती काय माहिती ठेल्यावरती चांगले हे जरा हायजेनिक. तरी पण इथं लावूया. इथं उभं ठोका भेटेल. इथे लावून इथे आहे पाणीपुरी खायला. पोलीस आले तर काय सॉरी फॉर बॅड क्वालिटी, पण त्याला नीट पुसावं लागणार आहे मोबाईलला, कारण की तिने घाण केलं माझा मोबाईल. आईस्क्रीम होती, मोबाईल आणि आम्हाला पोलिसांनी हाकलून दिलं. काय झालं आणि मला अजून हसायला येते. मी पण गेले असते बरं, हसून हसूनच जीव गेला माझा. तर काय झालं, 11 वाजता पोलीस फिरतात ना, त्यामुळं 11 वाजता पोलीस फिरत होते. गाडी आकुर्डी स्टेशनला होतो आम्ही. वगैरे सगळी होती ना. हा त्यामुळे ना इथं फिरतीच 11 नंतर, 11:30 फिरतीच. 11:15 नंतर फिरतीच. आता वाजे 11:30. आणि आम्ही तिथं थांबलो होतो आईस्क्रीम खात. तर ना ते म्हणते राईट साईडचे, आणि मी त्यांच्याकडे बघून हसते. बापरे. ते म्हणले चला 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 चला. आणि आम्ही तिकडून निघालो सगळ्यांच्या, म्हणजे आम्ही थोडंसं तिथं थांबलो परत, पण आहे ना आम्ही निघालो कारण की ते परत येतात म्हणजे फेरे मारायला. आणि आम्ही निघालो परत पुढच्या चौकात थांबलो, पण तिथं जास्तपर्यंत आम्ही एवढं हसत होतो. मी म्हणलं आता गाडी चालवता चालवताच मी आता जाते का काय, एवढं मला लाफ्टर अटॅक आम्हाला आणते. आणि मी जुना टॉप घालून गेलते तर माझ्या टॉपवर आईस्क्रीम सांडली. आईस्क्रीम पण मस्त होते. मी घेतला होता मँगो फ्लेवर. मला खूप काय माहिती इच्छा झाली मँगो खायची, कारण की सीझन आहे ना म्हणून. आणि मला त्या पोलिसांचा अजून मला तो चेहरा आठवते त्यांचा. ते आमच्याकडे बघतात आणि मी हसते त्यांच्याकडे बघून. आणि सगळ्यांना म्हणत होते ते उठा चला 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 घरी. आणि
चलो आता मस्त दिवस गेला. उद्या संडेचा पण प्लॅन करून आलो आम्ही. आणि आम्ही आता आलोय 11:30 वाजता घरी. कधी गेलतो दीदी? 10 वाजता ना, म्हणजे 1.5 तास झाला. मस्त मज्जा आली रात्री फिरून. आता मस्त झोप लागल. मस्त मस्तच झाले सगळं आज, मस्त मस्तच. आणि हा लॉग मी इथंच एंड करते, नाही तर 2 म्हणजे दुसऱ्या दिवशी एंड होतात रोज, पण आज हा इथंच एंड करते. आणि आय होप तुम्हाला लॉग माझा आवडला असेल. सॉरी फॉर द अँगल कारण की मला आता खूप कंटाळा आला गाडी चालवून. पाय दुखत होते पार माझे, आज ऑलरेडी पाय दुखत होते तर. आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन बाय बाय बाय. उद्याचा ब्लॉग बघायला विसरू नका. बाय.